नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग होणार आहे जबरदस्त, त्यामुळे संपूर्ण ब्लॉग पहा. आपल्याला जायचं होतं फोटोशूटसाठी औंढा नागनाथला जाण्यासाठी आपल्याला कपड्याला इस्त्री मारणं गरजेचं होतं. त्यामुळे आपलं 3-4 ड्रेसला इस्त्री मारली आणि आपण निघालोय औंढा नागनाथच्या दिशेने. तर आपल्याला दत्ताभाऊच्या दुकानला गेलो. दत्ताभाऊला चल म्हणलं, पण गर्दी खूप असल्यामुळे त्याला येणं शक्य झालं नाही. मग काय आपण 2-3 मित्रासोबत निघालो एकदम फोटोशूटच्या स्पॉटवर. आणि स्पॉटवर गेल्यानंतर बापा बापा बाबा पूर्ण धूळच धूळ त्या क्रेशरच्या जागेवर. धूळ पाहिली की म्हणलं आता फोटो काढावं कसे, पण जबरदस्त पाणी पण स्वच्छ दिसायला लागलं. चला म्हणलं आहे जरा बरं, पाणी हातपाय थोडं तोंड धुवून घेतलं पाण्यानं आणि नंतर फोटोशूटसाठी गेलोय. फोटो आपले काढले छानपैकी. मग काय आपल्याला दुसऱ्या स्पॉटवर जायचं होतं फोटो काढायला. त्यामुळं आपण निघालोय तिथून त्या स्पॉटवरून पुढच्या औंढा नागनाथच्या दिशेनं गार्डनमध्ये. कारण गार्डनमध्ये पण चांगलं वातावरण असल्यामुळं आणि एकदम स्वच्छ झाल्यामुळे तिथं पण फोटो चांगले निघणार होते. एकदम जबरदस्त गार्डन झालं बघा औंढा नागनाथचं. कोण कोणी औंढा नागनाथच्या गार्डनला आलेलं आहे कमेंट करून सांगा. आणि बोटिंगची राईड नक्की करा. 80 रुपयामध्ये बोटिंगची राईड तुम्हाला करायला भेटेल. एक चक्कर मारतात किंवा 2 मारतात कधीमधी. तर तुम्ही बोटिंगची रायडिंग बी करा. आणि बाकीच्या बरीच काही गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया. धन्यवाद.